महिपतने अर्जुनच्या घरी गुंडे पाठवलेत. आता गुंडे काय करतील जाऊन. नमस्कार मंडळी. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 6 ऑगस्टच्या भागाची सुरुवात सुभेदारांच्या घरापासून होते. सायली आणि सगळेजण हॉलमध्ये तयारी करत असतात श्रावणी पूजेची. त्यानंतर ना तेवढ्यात पूजा करणारे पंडित येतात. ते पूजाची तयारी करू लागतात. त्यांना बघून अश्विन तर खूपच रागात येतो. तो मनातल्या मनात म्हणतो, माझी बायको जेलमध्ये आणि यांना पूजा वगैरे सुचतीये. तो रागाने तिथून निघून जातो. अर्जुन त्याला हाक मारतो पण तो ती हाक ऐकत नाही. लगेच आपल्याला इकडे साक्षी आणि प्रियाचा सीन दाखवलाय. प्रिया बाकडावर झोपलीये आणि साक्षी जमिनीवर झोपलीये. साक्षीला खाली झोपून कंटाळा आलेला असतोय. प्रियाकडे जाते ती आणि प्रियाला म्हणते, ए उठ, मला आता इथं झोपायचंय. प्रिया उठते आणि इकडे तिकडे बघते आणि साक्षीला म्हणते, इथे महिपत शिगरेचं नाव लिहिलेलं नाहीये, ही तुझ्या बापाचं नाहीये. साक्षी म्हणते, या सेलमध्ये 2 दिवस तुझ्यासोबत राहिले म्हणून तुला काय मी तुझ्यासारखी वाटली काय? तुझी आणि माझी बराबरी होऊ शकत नाही. प्रिया म्हणते, साक्षी म्हणून तर मी इथे आहे आणि तू तिथे जमिनीवर आहे. हे ऐकून साक्षीला खूप राग येतो आणि प्रियाला म्हणते, ए चल उठ लवकर, आणि तिचा हात पकडून तिला ओरडू लागते. दोघींची खेचाखेच चालू असते. प्रिया तेवढ्यात साक्षीचा हात सोडते आणि साक्षी खाली पडते. साक्षीला इतका राग आलेला असतोय ना प्रियाचा. इकडे लगेच पूर्णाजीचा सीन दाखवलाय. पूर्णाजी म्हणते, अश्विनला अजूनही वाटतंय की तन्वी निर्दोष आहे आणि आपणच चुकतोय. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, अश्विनला मी परत समजवेल. त्यानंतर प्रतापराव म्हणतात, अर्जुन आणि सायलीने पूजाला बसावं असं मला वाटतंय. पूर्णाजी म्हणते, अरे हो चालेल ना. इकडे लगेच साक्षीचा सीन दाखवलाय. साक्षीला इतका राग आलेला असतोय प्रियाचा. साक्षी उठते आणि प्रियाच्या सट्टकीनं कानाखाली लावते. प्रिया उठून उभी राहते आणि साक्षी तिला बघून हसत असते. पण आता काय होणार तिला माहित नाहीये. प्रिया थांबते आणि साक्षीच्या जोरात कानाखाली मारते. साक्षी म्हणते, तुझी हिंमत कशी झाली मला मारायची? विसरलीयस का तू मी कोण आहे ते? तुझी वाट लावून टाकेल प्रिया. तेवढ्यात प्रिया तिला सांगते, तुला तो व्हिडिओ आठवतो का मी काढलेला? त्याच्यामध्ये मला तुम्ही तन्वी कसं बनवलं, तुझ्या बापाची सगळी पाप त्याच्यात रेकॉर्ड आहेत. तुझ्या बापाने कसा किल्लेदारांचा ऍक्सिडेंट केला, तुझ्या बापाची सगळी जुनी पाप त्याच्यामध्ये रेकॉर्ड आहेत. प्रतिमाचा चेहरा कसा जाळला, आणू का जगासमोर ते? चालेल का? हे ऐकून साक्षी खूपच घाबरते. साक्षीला माहिती असतं हे सगळं म्हणून ते साक्षी एका कोपऱ्यात जाऊन बसते. आपल्याला इकडे महिपतचा सीन दाखवलाय. महिपत त्याच्या गुंडांना सांगतो, अर्जुन सुभेदाराला संपवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मी सांगितलेलं सगळं कळलं ना? जावा आता अर्जुनच्या घरी. गुंडे अर्जुनच्या घरी जातात. इकडे महिपत एकटाच बडबड करत असतोय, अर्जुन सुभेदार, मी आता तुझं असं हाल करणार आहे, तूच म्हणची मेलो तर बरं होईल. त्यानंतर ना घरामध्ये पूजा चालू असते. अर्जुन आणि सायली आरती करत असतात. तेवढ्या तिकडे खाली महिपतचे गुंडे येतात. एक एक करून दगडाला चिठ्ठी गुंडळून तो दगड खिडकीतून मारतात. खिडकी फोडून तो दगड आत येतो. सगळे घाबरतात. प्रताप तेवढ्यात म्हणतो, खिडकीची काच कस काय फुटली? सायली म्हणते, थांबा मी बघते. सायली तिकडे जाते आणि तो दगड घेऊन येते आणि म्हणते, या दगडाला तर चिठ्ठी गुंडळीये. ती अर्जुनच्या हातात देते. अर्जुन ती उघडून वाचतो आणि म्हणतो, ही फेकण्याची हिंमत कशी झाली कोणाची? तेवढ्यात सायली म्हणते, बघू काय लिहिलंय त्याच्यामध्ये. सायली ती चिठ्ठी वाचते आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतंय, अर्जुन आता वेळ तुझा जीव घेण्याची. हे ऐकून सगळेजण टेन्शन मध्ये आलेले असतात. अर्जुन म्हणतो, मी बाहेर जाऊन बघतो. सायली अर्जुनला अडवते आणि म्हणते, तुम्ही बाहेर जाऊ नका, बाहेर किती माणसं आहेत ते आपल्याला माहित नाही. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मी पोलिसांना फोन करून सांगतो. अर्जुन पोलिसांना फोन लावतो आणि म्हणतो, माझ्या घरावर आता दगडफेक झाली. त्यानंतर कल्पना अर्जुनला म्हणते, हे बघ अर्जुन, तू कुठेही जाऊ नकोस. अर्जुन म्हणतो, मला आता बाहेर जायचंय, इन्स्पेक्टर साहेब सुद्धा लगेच येत आहेत. सायली म्हणते, तुम्ही एकटे बाहेर जाऊ नका. तेवढ्यात प्रताप म्हणतो, चल मी तुझ्या बरं येतो. मग दोघे बाहेर जातात. इकडे तिकडे बघतात. प्रताप म्हणतो, दगड मारून पळून गेले वाटतं. अर्जुन म्हणतो, महिपत हे आपल्याला घाबरवण्यासाठी करतोय, तिची पोरगी जेलमध्ये आहे ना म्हणून तो असा राग काढतोय आपल्यावर. तेवढ्यात पोलीस येतात. अर्जुन पोलिसांना सगळं सांगतो, आमच्या घरावर दगडफेक कशी झाली, कुठून झाली आणि चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं. त्यानंतर घरामध्ये सगळा इमोशनल ड्रामा चालू असतो. सगळ्यांना आठवत असतंय की तन्वी कशी होती. पूर्णाजीला आठवतंय, कल्पनाला आठवतंय, साक्षीला आठवतंय, सगळ्यांना आठवतंय. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला आताच लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा.